Hello dear students, today we are going to learn the lesson that is name of Story of Tea. The Story of Tea, चहाची कथा हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. The lesson is about the most popular beverage drink all over the world, that is name of tea. The various aspects of tea are mentioned in the lesson. The readers come to know about its origin, procedure, advantages and types. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण चहाची गाथा किंवा चहाची कथा हा 9वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील 1.4 द स्टोरी ऑफ टी हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. या प्रस्तुत पाठामध्ये जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या चहा या पेयाबद्दल त्याची इतिहास गाथा वर्णन केलेली आहे. चहाचे विविध पैलू यात सांगण्यात आलेले आहेत. वाचकांना या पाठामधून चहाचा उगम, इतिहास, चहाची पद्धती, चहाचे फायदे व त्याचे प्रकार याची इत्थंभूत माहिती मिळते. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला तर आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंज्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. पाण्याच्या नंतर सर्वात जास्त पिले जाणारे कोणते पेय आहे? तर सांगा बरं त्याचे नाव. Perhaps many of you have guessed the answer. कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी त्याचे उत्तर ओळखले असेल. The most popular beverage in the world is tea, the fresh aromatic brew with which people like to begin their day. जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेले पेय म्हणजेच ताजा चहा, सुगंधित उकळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला सर्व जगातील लोकांना आवडते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजेंट फ्लेवर. चहाला अतिशय कडक आणि एकदम ताजं टवटवीत करणारा रिफ्रेशिंग उत्साहवर्धक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बोटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. तर कॅमेलिया सिनेन्सिस या बोटॅनिकल या नावाने किंवा शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपांची पत्ते किंवा पाने आणि त्याला फुटलेले कोंब यांचं मिश्रण करून पाण्यामध्ये उकळवून गाळून चहा तयार केला जातो. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. आणि चहाची पाने सर्वात अगोदर वाळवली जातात, ती स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट व्यवस्थित हवाबंद करून ती
सोल्ड टू अस, आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Camellia sinensis ही समशीतोष्ण कटिबंधात किंवा उष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस असावा लागतो आणि त्याला रुजण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1,500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. तर हे जे बऱ्याच प्रमाणामध्ये सर्वोत्तम चहाचे उगमस्थान हे 1500 मीटर उंचीवरती डोंगर उतारावर वसवले जातात आणि इट इज सेड असं म्हणतात दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि चहाच्या वनस्पतीची वाढ ही स्लोली होत असते, मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद किंवा सुगंध अधिक वाढत असतो किंवा अधिक होत असतो. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. आणि ही वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्याशिवाय झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग तो खुडला जातो. These birds and leaves are called fuchsias. आणि बर्ड्स मीन्स कळ्या अँड लीव्स आणि पानांना ही कोवळी पालवी आर कॉल्ड फ्युशेस. फ्युशेस मीन्स कोवळी पालवी असे म्हणतात. अ न्यू फ्लूश appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि ऐनसुगीच्या वातावरणामध्ये मोसमामध्ये दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवीन त्याला पाने किंवा पालवी फुटत असतात. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. आणि या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे उंच होऊ शकते, एकदम छोट्याशा झाडासारखे ते उंच होऊ शकते. बट इट ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. परंतु सर्व चहाच्या ह्या मळ्यामध्ये झुडपांना अगोदरच छाटून किंवा कात्रीनं छाटून त्याला साधारण 3 फुटापर्यंत त्याची उंची ठेवली जाते आणि कमरे एवढी, ज्यामुळे ती चहाची पाने खुडणे सोपे जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. आणि जे चहा आपण विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांना किंवा त्याच्या पानांचा आकार किंवा त्याची विभागणी गटवारी केली जाते. आणि अकॉर्डिंग वी हॅव फर्स्ट आसाम टाईप ऑफ टी characterized by the largest leaves, second China type characterized by the smallest leaves, and third Cambod characterized by leaves of intermediate size. त्यानुसार
नंबर 1 आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्स. आणि सर्वात मोठी पाने असणारा चहा म्हणजेच आसामचा चहा. 2 नंबरला चायना टाईप जो चिनी चहा आपण म्हणतो, कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स, की त्यांची पाने ही सर्वात लहान असतात, त्याला चिनी चहा म्हणायचं. आणि थर्ड कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लीव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. आणि जे तिसरा चहा आहे एकदम ती मध्यम आकाराची पाने असलेला, आणि कंबोड चहा असं या चहाचं नाव आहे. तर हे असे 3 प्रकार आपल्याला आढळतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. आणि आपल्या भागामध्ये चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत, 3 विभाग आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. आणि ह्यापैकी जे प्रत्येक ठिकाण आहे, प्रत्येक स्थळ आहे या चहाचं, हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या एकदम चव, त्याचा सुगंध, त्याचा कडकपणा आणि स्वाद या गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. आणि ही 3 ठिकाणी म्हणजे द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, की त्याच्यामधलं पहिलं जे ठिकाण आहे ते भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील म्हणजे दार्जिलिंगचं ठिकाण होय. अँड आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. आणि दुसरं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे ईशान्य भारतातील आसाम चहा ज्या ठिकाणी तयार होतो ते ठिकाण. अँड नीलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि जे तिसरं ठिकाण आहे ते दक्षिण भारतातील नीलगिरी. हे 3 ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी चहाचं उत्पादन होते. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. मोस्ट पीपल म्हणजे चहा हे रिफ्रेशिंग ड्रिंक आहे की जे आपला उत्साह वाढवते, पिल्यानंतर फ्रेश वाटते, आणि हे म्हणून हे उत्साहवर्धक पेय आहे. हे जवळपास जास्तीत जास्त लोक मान्य करतात. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. आणि त्यामध्ये कार्बोदके नसतात, त्याच्यामध्ये फॅट किंवा प्रथिनेही नसतात. प्रोटीन्स मीन्स प्रथिनेही नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफाईन विच गेव द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि जे या चहातील थिनाइन आणि कॅफाईन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि एक उत्तम दर्जाचा असा स्वाद प्राप्त होतो, की त्यामुळे हे पेय अगदी अत्यंत उत्तेजक बनते. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक. मग सांगा बरं, लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत. An amusing story has come down to us from Chinese legends. आणि या चीनमध्ये त्या परंपरेमध्ये एक अशी मस्त रंजक अशी दंतकथा चालत आली आहे की इट इज सेड दॅट एम्परर सेनॉंग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. असं सांगितलं जातंय, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, की चीनचा सम्राट शेनॉंग हा ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि वैद्यक शास्त्राचा पितामह असं त्यांना म्हटलं जातंय. हा पितामह वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स, तो ज्यावेळेस प्रवास करत होता, व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. आणि हा चीनचा शेनॉंग सम्राट हा प्रवास करीत होता
आणि त्याचा एक नोकर त्या राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इनटू द बॉइलिंग वॉटर. आणि तो नोकर राजासाठी चहा उकळीत असताना त्यावेळी त्या जवळच्या एका झाडाची काही पाने उडाली आणि त्या पाण्यामध्ये पडली, त्या उकळणाऱ्या पाण्यात. आणि पाण्यात पडल्यानंतर द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. आणि ते पाण्यात पडल्या पडल्या त्या पाण्याचा कलर मात्र रंग बदलून गेला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. आणि त्या पाण्याचा कलर बदलल्यानंतर ते पाणी जेव्हा त्या राजाने पिले आणि ते पाणी पिल्यानंतर त्या पेयाचा जो स्वाद होता आणि तो ताजेपणा त्या राजाने अनुभवल्यानंतर तो राजा मात्र चकित झाला. अमेज्ड मीन्स चकित होणे. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. आणि तो चकित झाल्यानंतर एक्साइटेड द अननोन प्लांट, त्या अनोळखी झाडाविषयी बद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे तो एकदम असा रिफ्रेशिंग झाला, उल्हासित झाला, टवटवीत ताजा तवाना झाला. होऊन त्या राजाने त्याचा आणखी तपास केला आणि डिस्कवर्ड दॅट टी, आणि त्याने त्याचा शोध लागला किंवा लावला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आहेत आणि ते निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही त्याचा विषावर सर्टन यूज्ड ॲज ॲन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स, हे काही विषावर त्याचा एक रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो, असं त्या राजाला या पेयाबद्दल वाटायला लागलं. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आता आणखी एक दंतकथा त्या चीनमध्ये सांगितली जाते की जो बोधिधर्म नावाच्या एका बुद्धिस्ट मॉन्कने, बौद्ध भिक्खूने किंवा भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. द बौद्ध भिक्षुकाने द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. ही वॉज keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. आणि त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी जास्त वेळ त्याला जाग ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. आणि आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub act as a stimulant helping him stay awake. आणि तो त्या शोधामध्ये असतानाच बऱ्याच संशोधनानंतर आणि बऱ्याचशा चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक आहेत किंवा असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागंसुद्धा राहता येते, हे त्याला त्यामधून समजू लागलं किंवा त्याला ते समजण्यास मदत झाली. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. आणि त्या राजाने सर्वप्रथम आपल्या चिनी शिष्यांना या चहाची ओळख करून दिली. It is said that Japanese priests
studying under Buddhist teachers in China carried the seeds and leaves back home with them. आणि असे म्हणतात की चीनमधील त्या बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते, प्रिस्ट मीन्स धर्मगुरू, जे त्याच्याकडे जपानी धर्मगुरू शिकत होते, त्यांनी मायभूमीला म्हणजे त्यांच्या मायदेशात परत जाताना त्या काही चहाच्या बिया आणि काही चहाची पाने आपल्यासोबत त्यांनी नेली. तुर्कीज traders also began to bargain for tea on the border of Mongolia. आणि तुर्की व्यापारी होते त्यांनी देखील या मंगोलिया जो देश आहे त्या मंगोलिया देशाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. इन फॅक्ट, कदाचित किंबहुना, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. The story goes that the Chinese emperor Huizong हा चीनचा सम्राट हुइत्सुंग हा या चहाने इतका प्रभावित झाला होता की त्याने सगळ्यात उत्तम चहाची निर्मितीची जी पद्धत आहे ती शोधून काढण्यासाठी त्यानं रिसर्च म्हणजे संशोधन सुरू केलं आणि चहा तयार करणे आणि चहाचा आस्वाद या स्पर्धांचे आपल्या दरबारात त्यानं आयोजन केले. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia and actually taken over his empire. आणि म्हणूनच तो टी-माइंडेड त्याच्यावर त्या चहाचा इतका पगडा झाला की त्याचं मानसिकता टोटल त्या चहाच्या पगड्यामध्ये गुंतत गेली की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षातच आलं नाही. म्हणजे मंगोलिया या देशानं या चीनच्या सम्राटाचं साम्राज्य सुद्धा बळकावलं हेही त्या हुइत्सुंगच्या लक्षात आलं नाही. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. तर अशा रीतीने हे चहा पिण्याची जी हॅबिट आहे, सवयी आहेत, त्या प्रथा आहेत, त्या जपान, युरोप आणि इंग्लंड या देशामध्ये पसरल्या आणि फेअर इट बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल. आणि असं पाहता पाहता हे चहापान इतके प्रचलित झाले की ते एक अद्ययावत पेय म्हणून एक लोकप्रिय झालं. अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल, लोकांमध्ये या चहाच्या पेयाची लोकप्रियता खूपच वाढत गेली. तर अशा पद्धतीनं आपण द स्टोरी ऑफ टी या पाठाचा पहिला पार्ट बघितलेला आहे. तरी याच्यानंतरचा जे नेक्स्ट पार्ट आहे, दुसरा पार्ट, ते आपण दुसऱ्या पिरियडमध्ये पाहूया. नमस्कार. सी यू अगेन नेक्स्ट पिरियड.